शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय पाहायला मिळत आहेत। सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओची एकदम शेवटपर्यंत बघा, सर्व अपडेट मिळतील। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, फुलंब्रीत कापसाला सरासरी 7,381 रुपयांचा दर। तसेच पाहायला गेलं तर दरामध्ये जास्त वाढ नाहीये। गेल्या आठवड्यामध्ये 8,413 क्विंटलची आवक झालेली होती। काय दर मिळवा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, 3,423 पैकी 725 फळबाग आहेत बोगस फळपीक विमा प्रकरणी चौकशी सुरू, पण खरंच कारवाई होईल का? बीड जिल्ह्यातील ही स्थिती। महत्त्वाचे अपडेट, शेतकऱ्यांचे नशीब चमकणार, शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता हप्त्याचे 4,000 रुपये। लवकरच शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, आता जिल्ह्यांची नावे देखील आलेली आहेत। 10 जिल्ह्यामध्ये आता वाटप देखील होणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळतील। व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहावं, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट करून कळवू शकता व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे गरजेचे राहील। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे नशीब चमकणार असेच म्हणावं लागेल। PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत। दोन्ही हप्त्याचे मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये येत्या काही दिवसातच। महत्त्वाचे अपडेट, शेती नाही तर विमा। सध्या जर पाहायला गेलं तर शेती नाही पण विमा तर काढलेला आहे, असे बोगस पीक विमे पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत तब्बल 4 लाखांहून अधिक बनावट पीक विमा। अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारची शेतकऱ्यांना सर्वात मोठी भेट, शेतकऱ्यांसाठी खुशखबर। सध्या जर पाहायला गेलं तर तागाच्या आधारभूत किमतीत 315 रुपयांची वाढ, अखेर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी। महत्त्वाचे अपडेट, सोयाबीनबाबत बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनला 4,100 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे। सरासरी दराचा विचार केला तर 4,067 रुपयांचा, तर कमीत कमी 4,000 रुपयांचा 95 क्विंटल आवक। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी तर आहे, त्यातली त्यात शेतकऱ्यांची शासनाकडे सर्व डिटेल्स, तरीही बोगसगिरी। रोहित पवारांचा सवाल, संगणक असल्याशिवाय पीक विम्यात हे शक्य होईल का? सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेत मोठा घोटाळा देखील पाहायला मिळत आहे, असं देखील रोहित पवार म्हटले। जिल्हा अमरावती, गाव पिंपळकुटे या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये इनोव्हेज 108 या सोयाबीनवरती विश्वास। सध्या जर पाहायला गेलं तर बुडापासून शेंड्यापर्यंत भरघोस शेंगा। तसेच 2024 मधील यशस्वी ठरलेली पांढऱ्या फुलावाली इनोव्हेज 108 ही व्हरायटी पाहायला मिळत आहे। एकदा नक्कीच घ्या व भरघोस उत्पन्न नक्की मिळवा। शेतकरी मित्रांनो, लवकरच पीक विमा अग्रिम मिळणार, शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी सरकारचा मोठा निर्णय। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जिल्हावाईज मदत जमा करण्यात येणार आहे। यामध्ये 6 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। त्या जिल्ह्यांची नावे देखील मी वाचून तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस हा सुरूच राहिलेला होता। विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह तुफान झालेल्या पावसामुळे सोयाबीन तसेच अन्य इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्याकरिता शेतकऱ्यांसाठी हा निधी पाहायला मिळत आहे। या निधीचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार असून 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम ही शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार आहे, वाटप होणार आहे, अशी माहिती मिळत आहे। हेक्टरी 10,000पेक्षा अधिकची रक्कम देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 4,892 रुपये प्रति क्विंटलच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर होते गर्दी। 4,892 रुपये प्रति क्विंटल मिळतोय हमीभाव। बारदाना नसल्याने 1 महिना आवक मंदावली। सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला 4,892 रुपयांचा हमीभाव सरकारकडून जाहीर झालेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे। इतरत्र सोयाबीनच्या दरामध्ये घसरण। कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला 7,160 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। त्यातली त्यात शेतकरी मित्रांनो, या ठिकाणचा जर विचार केला तर आवक देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला दरामध्ये अपेक्षित अशी वाढ नाहीये, मात्र सध्या स्थितीला एकूण सर्व काही परिस्थिती पाहायला गेलं तर 60 रुपयांची वाढ मानवत या बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात झाल्याने थोडासा दिलासा।
महत्त्वाची अपडेट कर्जमाफीबाबत. कर्जमाफीचा लवकरच दिलासा मिळणार, मात्र शेतकरी कर्जमाफीत लाडक्या बहिणींचा अडथळा पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला तिजोरीवर ताण वाढल्याने आश्वासन देऊनही कर्जमाफी टाळाटाळ होण्याचं एकमेव कारण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, काळजी नसावी, लवकरच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा लवकरच होणार आहे, असे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून माहिती मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच वर्षाला जे 12,000 रुपये पीएमओ नमो शेतकरीचे मिळत आहेत त्याऐवजी 15,000 रुपये मिळणार असं वचननाम्यात शेतकऱ्यांसाठी होतं व सोयाबीनला 6,000 रुपयांचा दर देऊ तेही वचन पूर्ण होणार अशी माहिती. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त 3,200 रुपयांचा दर, कमीत कमी 1,500 रुपये, सरासरी 2,350, आवक 12,600 क्विंटलची आलेली होती. शेतकरी मित्रांनो, ही झाली कांद्याच्या दराबाबत अपडेट. पीक विमा भरपाई मिळणार आहे ती अपडेट पुढे पाहूया. सर्वात महत्त्वाची बातमी, आता डीबीटीतून थेट अनुदान होणार खात्यावरती जमा. मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान वाटप होणार अशी माहिती सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील मोठा दिलासा देण्याचंच काम हे आता सध्या स्थितीला तरी म्हणावं लागेल, कारण की आता आधारशी मोबाईल नंबर जोडणे देखील अनिवार्य राहील, जेणेकरून निराधारांना हे अनुदान वाटपास गती. शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी. सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी, निसर्गाच्या लहरीपणा आणि शासनाकडून उत्पादन खर्चावर आधारित योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. कापूस आणि सोयाबीन हे या भागातील मुख्य पीक असून अनियमित आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. तरी सध्या स्थितीला शेतमालाला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची. सर्वात महत्त्वाची अपडेट पीक विम्यासंदर्भात. राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच 25% अग्रिम पीक विमा मिळणार. जिल्ह्यांची यादी तर आली, यामध्ये पहिल्या क्रमांकावरती बीड जिल्ह्याचा समावेश असून बीड जिल्ह्यात पैसे वाटप तर होणार आहे. त्यातली त्यात आता पीक विमा घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी गुन्हा देखील दाखल होणार आहे. अजून काही जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या ठिकाणी पीक विमा वाटप होणार. पुढे पाहूयात. शेतकरी मित्रांनो, संत्रा फळ बागासाठी देखील खुशखबर आहे. त्यातली त्यात आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील संपणार आहे, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती 165 कोटींचा निधी हा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर आता सरकार मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेत चाललेलं आहे. सध्या स्थितीला राज्य शासनाकडून भरपाईपोटी 165 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा तसेच आर्वी, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल 100 कोटी नव्हे तर 150 कोटी नव्हे तर 165 कोटी रुपये हा निधी वितरित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. संत्रा उत्पादक निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर 1,500 रुपये लवकरच विसरा. लाभार्थ्यांच्या याद्यांचे पडताळणीचे काम वरिष्ठांकडून झाले सुरू. सध्या स्थितीला निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये व तसेच PM किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा जर लाभ मिळत असेल तर आता लाडकी बहीण योजनेपासून तुम्हाला वंचित राहावे लागेल. लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्हाला इथून पुढे नाही. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना मिळणार आता मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई. हेक्टरी 10,000पेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. काही शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 रुपये देखील मिळणार. चला काय आहे अपडेट ती आपण पाहूयात, कारण की राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. सध्या स्थितीला बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट देखील काल केलेल्या होत्या, त्यांची देखील रिप्लाय आपण देणारच आहोत. सध्या जर पाहायला गेलं तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार अवेळी पावसामुळे खरीपातील जिरायती, बागायती व फळपिकांचे 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील 50% अधिक नुकसान झालेले होते. अशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा देण्याचं काम हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी देखील खरडून गेलेल्या होत्या. मात्र आता काळजी नसावी. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पीक विम्याचे पैसे वाटप. महत्त्वाची अपडेट, सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 253 कोटी रुपयांचा निधी वितरणास अखेर मान्यता. शेतकऱ्यांना दिलासा. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून केंद्र सरकार 60% हिस्सा तर राज्य सरकार
40% हिस्सा उचलत आहे. त्यातून शेतकऱ्यांना अनुदान निधी दिला जातो. त्यानुसार केंद्र सरकारने 152.30% कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे, तर राज्य सरकारने समोरोप एकूण 101.54 कोटी असे 253 कोटी 84 लाख वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला. महत्त्वाची अपडेट आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी. ऊस उत्पादनात होणार मोठी भरारी. एकरी 124 ते 128 टन उत्पादन. सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न निघत चाललेले आहे. शेतीमध्ये आधुनिकता देखील पाहायला मिळत आहे. ऊस उत्पादनात आता मोठी भरारी असून एकरी 124 ते 128 टन ऊस उत्पादन बऱ्याच शेतकऱ्यांना निघत चाललेले आहे. यामुळे शेतकरी वर्ग सुखावला. महत्त्वाची अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाला 7,600 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. सध्या जर पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी दिवसेंदिवस कापसाच्या दरात काहीशी सुधारणा होत असल्यामुळे थोडासा दिलासा. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा होता शेतकऱ्यांसाठी ठळक व झटपट बातम्याचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा. या व्हिडिओमध्ये कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई अशा अपडेट पाहिलेले आहेत. पीक विम्याचे वितरण देखील होणारे जिल्ह्यांची यादी आपण पुढील व्हिडिओत देखील नक्कीच पाहणार आहोत. त्याकरिता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. व एक पावसासंदर्भातील अपडेट म्हणजे सध्या स्थितीला आता 1 फेब्रुवारीपासून हलकसं ढगाळ वातावरण व हलक्याशा पावसाची शक्यता राज्यात पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत शेतीची योग्य अशी कामे उरकून ठेवा. भेटूया पुढील